मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेत। ओबीसीतून आरक्षण मागत असताना त्यांनी या ओबीसी आरक्षणासाठी आधार दिलाय ते म्हणजे हैदराबाद गॅजेट। हैदराबाद गॅजेट बरोबरच मनोज जरंगे पाटील सातारा गॅजेट आणि औंध संस्थांचं गॅजेट लागू करण्याची सुद्धा मागणी करतात। त्यामुळे आपल्या सगळ्यांना हैदराबाद गॅजेट नक्की आहे काय असा प्रश्न पडला असेल तर ते गॅजेट आता माझ्या सोबत आहे। आपण बघू शकता की हे हैदराबाद गॅजेट आहे। वरती लिहिलेलं आहे गॅजेटर ऑफ द निजाम डॉमिनन्स, म्हणजे निजाम राज्यातलं हे गॅजेटियर आहे। बरं, निजाम राज्यातलं जे गॅजेट आहे तर हे स्पेसिफिक माझ्याकडे जे गॅजेट आहे ते औरंगाबाद जिल्ह्याचं म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं हे संपूर्ण गॅजेट आहे। हे गॅजेट कधी निर्माण झालं होतं, कधी तयार करण्यात आलं होतं तर ते पहिल्यांदा ओरिजिनली प्रिंटेड इन 1884 म्हणजे 1884 साली हे गॅजेट तयार करण्यात आलं। थोडक्यात काय तर 1881 साली जी संपूर्ण महाराष्ट्राची किंवा हैदराबाद संस्थानाची जी काही जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार त्याच्यावर आधारित ही गॅजेट तयार करण्यात आलेलं आहे। या गॅजेटमध्ये संपूर्ण जिल्ह्याची भौगोलिक असेल किंवा इतर सगळी जी माहिती आहे ती माहिती देण्यात आलेली आहे। आता आपण पुन्हा दुसरी एक यातलीच माहिती बघणार आहोत। ती आहे की हे गॅजेट पब्लिश आहे ते 1884 झालं, मात्र पब्लिश्ड बाय द एक्झिक्युटिव्ह एडिटर अँड सेक्रेटरी गॅजेटर्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मुंबई 2006 म्हणजे 1884 साली निर्माण झालेले हे जे गॅजेट आहे ते 2006 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुन्हा रिप्रिंट केलेलं आहे आणि ही ओरिजिनल कॉपी सध्या आपल्याकडे आहे। तर या गॅजेटमध्ये नक्की काय आहे आपण पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन बघणार आहोत। ह्या गॅजेटमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला हे पहिलं पान आहे, पुन्हा त्यावरती हीच माहिती सगळी देण्यात आलेली आहे। त्यानंतर हे गॅजेट जो आहे तो निर्माण करणारे जे व्यक्ती म्हणजे त्यांचं नाव नाही, मात्र हैदराबाद दख्खन हे नाव त्यांच्यामध्ये खाली लिहिलेलं आहे आणि खाली तारीख दिलेली आहे जुलै 1884। अर्थात जुलै 1884 साली हे हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलेलं आहे। आता हे गॅजेट संपूर्णपणे वाचून दाखवणं शक्य नाही, त्यातला हा मी काही तुम्हाला इंडेक्स दाखवतोय। यामध्ये साधारणपणे 6 ते 7 साधारण 9 11 साधारणपणे यामध्ये सगळे मिळून चॅप्टर्स आहेत। आता यातला सगळ्यात महत्त्वाच्या मी पानावर जातो तो म्हणजे 837 जे पान मी वाचलंय ज्याचा मी अभ्यास केलेला आहे। नक्की त्यामध्ये काय आहे हे आपल्याला समजायला थोडंसं सोपं जाईल। 837 नंबरचं जे पान नंबर आहे त्यावरती यामधले बऱ्यापैकी डिटेल्स दिले। मराठा हा कुणबी कसा आहे हे समजण्यासाठी ही बाब पुरेशी आहे। आता ही आपण बघू शकता की 837 नंबरचं पान आहे हैदराबाद गॅजेटमधलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं। त्यामध्ये वैजापूर जिल्ह्याची माहिती देण्यात आलेली आहे। ही वैजापूर जिल्ह्याची आपण आता पेजवरती आलेलो आहोत, वैजापूर तालुक्याच्या। तर यामध्ये काय लिहिलं आहे की द टोटल पॉप्युलेशन इन 1881 साली पहिली जनगणना झाली त्यावेळेला वैजापूर जो तालुका आहे त्या वैजापूर तालुक्याची पॉप्युलेशन होती 58,604। मग त्यामध्ये जातींचं बायफर्फिकेशन पण करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये असं लिहिलं आहे की 58,000 मध्ये 54,261 हिंदू होते आणि त्यांचं प्रमाण दिलेलं आहे 92.58%। तर त्याचबरोबर मुस्लिमांचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे की 4,337, ते लोकसंख्येमध्ये 7.4% इतकं त्यांचं प्रमाण होतं। पुन्हा पुढे खाली जे आहे ते जाती सुद्धा दिलेले आहेत। त्यावेळेला वैजापूर तालुक्यामध्ये 2096 ब्राह्मण होते आणि त्याचबरोबर विदूर त्यांची संख्या दिलेली आहे, कास्टीज, राजपूत, त्याचबरोबर इतर जे आहेत राठोड, हलवाई, गुजराती, भाटी, जाट यांची सुद्धा संख्या दिलेली आहे। आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या की वैजापूर तालुक्याची त्यावेळेला 58,604 इतकी लोकसंख्या होती आणि त्यावेळेला कुणबीची संख्या किती होती तर तो आकडा थक्क करणार आहे। वैजापूरमध्ये आज कुणबींची संख्या ही बोटावर मोजण्या इतकी आहे, मात्र 1881च्या जनगणनेनुसार आणि 1884 साली हे जे गॅजेट निर्माण झालं त्या गॅजेटने दिलेल्या आकड्यानुसार 1881 साली एकट्या वैजापूर तालुक्यात 24,976 कुंभी होते। हे तर आपण बघू शकता, म्हणजे 58,000 लोकसंख्या त्याला जर डिवाइड केलं तर 24,000 होतात। तर निम्मी संख्या आज असलेल्या त्यावेळेला असलेल्या लोकसंख्येच्या तब्बल 50% इतके लोक वैजापूर तालुक्यामध्ये कुणबी होते। मग आज सगळे मिळून अगदी वैजापूर तालुक्याची लोकसंख्या 5-6 लाखाच्याही पुढे असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तिकडे 24,000 सुद्धा कुणबी नसतील, जे कुणबी 1881 साली वैजापूर तालुक्यामध्ये कुणबी होते। आणि ही सगळी आपण परिस्थिती बघतोय तर या गॅजेटमध्ये फक्त वैजापूर तालुक्याचीच नाही तर मराठवाड्यातल्या
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या, त्यावेळच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या, म्हणजे त्यावेळेला जालना सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होता, त्यावेळच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्याच मोठ्या तालुक्यांची या गॅजेटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये सुद्धा मूळ लोकसंख्येच्या तब्बल 50% लोक हे कुणबी होते। मग हे सगळे कुणबी आता गेले कुठं, असाच प्रश्न मनोज जरांगे पाटील सरकारला विचारतायत। आणि याच गॅजेटचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी करा, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे करतायत। आणि त्यासाठीचा मूळ आधार जो आहे ते हे गॅजेट आहे। या गॅजेटचा किमान अभ्यास केलेले एक अभ्यासक आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, इतर तालुक्यांची कशी परिस्थिती आहे? या हैदराबाद गॅजेटमध्ये 1884च्या याच्यामध्ये पानोपानी कुठेही मराठा म्हणून उल्लेख नाही, सर्व ठिकाणी कुणबी म्हणूनच उल्लेख आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की त्यावेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये भोकरदन असन, पैठण असन, वैजापूर असन, कन्नड असन, या प्रत्येक ठिकाणी किती कुणबी होते याची यादी दिलेली आहे। त्यामध्ये परत कालांतराने बघितले आपण तर त्या यादीमध्ये त्यावेळेस किती ब्राह्मण होते, किती इतर कास्ट होते ते पण यादी दिलेली आहे। मग या गॅजेटमध्ये एकूण पानं 800 ते 900 पानाच्या आसपास आहे, तर कोणत्याच पानावरती मराठा हा उल्लेख अजिबात नाही आहे। प्रत्येक पानावरती कुणबी हाच उल्लेख आहे। नक्की। तर हे अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहेत। हे गॅजेट पुन्हा एकदा आपल्या समोर आहे। यातल्या काही जाती मी आपल्याला वाचून दाखवतो। लिंगायत कन्नड 249 दिलेला आहे, त्याच्यानंतर कोमटी 55 लोकसंख्या आहे, जैन त्यावेळेला वैजापूर तालुक्यात 21 होते, बारगीर बेगर्स गोसावी जे आहेत ते 172 होते, जंगम ही लिंगायत समाजाचीच प्रमुख जात समजली जाते ती 56 आहेत। त्याचबरोबर इतर जे आहेत, आता इतर आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या जाती 2259 माळी त्यावेळेला होते, 604 सोनार होते, 674 सुतार होते। या सगळ्या जर का आपण जाती वाचून काढल्या अगदी इथपर्यंत, म्हणजे 115 वडार समाजाचे होते, 23 कैकाडी समाजाचे लोक त्यावेळेला होते। तर त्यावेळचं हे सगळं जर आपण सगळेच जाती वाचल्या तर या संपूर्ण जातींमध्ये मराठा जातीचा कुठेच उल्लेख येत नाही। इथे फक्त एकच डॉमिनेटेड जात दाखवलेली आहे, ती म्हणजे कुणबी, ती आहे 24,976। याचा अर्थ ही इतके मोठ्या संख्येने असलेली जात म्हणजे आजची मराठा जात आहे। आणि त्या जातीचा 1881 साली कुणबी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण गॅजेटमध्ये सगळीकडे सगळ्याच तालुक्यांमध्ये जी 50%पेक्षा जास्त लोकसंख्या दाखवलेली आहे ती कुणबीची दाखवलेली आहे। याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे की कुणबी हेच मराठा आहेत, मराठा हेच कुणबी आहेत। त्यामुळे जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी करण्यात यावं, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं। जरांगे पाटलांचा लढा सुरू आहे। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सरकार हे हैदराबाद गॅजेटेर लागू करतंय का आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होतोय का। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।